भूताची गोष्ट ऐकायला तुम्हाला पण आवडते का? तर चला मग सांगते. एक घर होतं. त्या घरामध्ये मम्मा, डॅडी, त्यांची 2 मांजरं आणि एक त्यांचं बाळ होतं रूपक. घरामध्ये भूत आला की ह्या 2 मांजरांना वास यायचा. हे भूत कुठून आलं, कसं आलं हे कोणालाच माहीत नाही. पण त्याची आणि रूपकची गट्टी जमली होती. हे दोघं सकाळ, दुपार, संध्याकाळ एकमेकांसोबत भरपूर खेळू लागले होते. आणि रूपकला असं खेळताना बघून त्याच्या मम्मा डॅडीला प्रश्न पडायचा की नक्की खेळतो कोणाशी. बघितलं किती दिवस झाले तू एकटाच खेळतोय? हो, मी पण बरेच दिवस झाले नोटीस करतोय, एकटाच करतोय, कोणासोबत तर काय. मित्रांनो, भूत फक्त रूपकलाच दिसत होतं, त्याच्या मम्मा डॅडीला नाही. चिंतेत असलेले मम्मी पप्पा रूपकवर अजून लक्ष ठेवू लागले. आता पण खेळतोय. हळूहळू मम्मा डॅडीला रूपकवर काहीतरी डाऊट यायला लागला आणि म्हणून ठरवलं आज रूपकला विचारायचं. आणि तिथे चिकू पण बसलाय. हो. ठीक आहे, चल जाऊन त्याला विचारूया. रूपा, तू कोणासोबत खेळतो? दादासोबत? कोण दादा? कुठे दादा? रूपकचं हे उत्तर ऐकून मम्मा डॅडी खूप घाबरले. कोणीच नाहीये बाळा इथे. मग त्यांना खात्री पटली नक्कीच कोणतरी आहे. नक्कीच काहीतरी गडबड आहे. चल ह्याला घेऊ. भूत रूपक सोबतच का खेळायचा? तो रूपकला मारणार तर नाही? मम्मा डॅडीला खरं कारण समजेल का? तर हे होतं पार्ट 1. पार्ट 2 लवकरच अपलोड होईल. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.